नमस्कार. आज आपण मसाला शेंगदाणा बघणार आहोत. त्यासाठी वाटीमध्ये मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे, लाल तिखट 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा, मीठ चवीनुसार आणि 2 चमचे तांदळाचे पीठ टाकलेले आहे. आता त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकत आहे. आधी सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. अर्ध्या लिंबाचा रस टाकल्यानंतर ते पूर्णपणे संपूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे. आता थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ ओलवून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओलवून घ्यायचे आहे. पुन्हा थोडे पाणी टाकून ते पीठ ओलवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पीठ ओलवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता जास्त पीठ पातळ करायचे नाही, नाही तर शेंगदाण्याला कोटिंग होत नाही. आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पीठ तयार झालेले आहे. आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात तेल टाकते. तेल गरम झाले ना की त्याच्यामध्ये 1 शेंगदाणा टाकून बघायचा आहे. शेंगदाणा वर आला की समजायचे आपले तेल गरम झालेले आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडे थोडे असे 1 शेंगदाणा करून टाकत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेंगदाणा टाकत आहे. आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे. जास्त फास्ट ठेवायचे नाही. जास्त फास्ट ठेवले की शेंगदाणे आपले करपू शकतात आणि आतले कोटिंग तसेच कच्चे राहू शकते. म्हणूनसाठी स्लोवरच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत. आपण काढून घेऊया. आता एका परातीमध्ये काढून घेतल्यानंतर एका वाडग्यामध्ये काढायचे आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. इतके क्रंची झालेले आहेत हे शेंगदाणे, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता शेंगदाणा एकदम क्रंची झालेला आहे.